तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तुम्ही म्हणत असाल मी वाट्याने चमचा का घेतलाय, कारण भरपूर दिवसांनी मी घरात भजी आणलेले आहेत. पूनमच्या आवडीचे कांदा भजी आणि हिच्या आवडीचे बटाटा भजी. आणि खरं तर मित्रांनो, खूप दिवस झाले मला पण खाऊ वाटत होते, म्हणून मी आज येता येता आणले. आणि मला एवढी भूक लागला ना, कारण सकाळी मी कधी म्हणजे मी लहानपणी चहा चपाती खात होतो मित्रांनो. ते आज सकाळी पूनम म्हणले की आज स्वयंपाक जरा लवकर झालं नाही, तर आज चहा चपाती खाऊन जा. खरोखर मला जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. एवढं भारी वाटलेलं मित्रांनो, कारण मम्मी सकाळी सकाळी कसं शाळेत जायच्या आधी गरमागरम चपाती डायरेक्ट बुट्टी द्यायची, बुट्टीतनं डायरेक्ट मी चहा चपातीच खायला बसायचो. एवढं भारी वाटायचं. आणि खरं तर आज मला थोडं वाईट वाटायला, कारण ही जी छुटकी आहे की नाही ती चालल्या मामाच्या घरी. अरे बापरे, ह्यातलं कोण बारक आहे? मी पण जाणार आहे. मामाच गाव मोठ जाशील की सोडायला हा, नाहीतर एका फटक्यातच आता का बोलतोस ले मला? असं करीन का तुला? पुन्हा मी कधी तुला हात लावलाय का? मला माहेरात असं मारलाय का? तू हा, मला माहेरात मग जा की माहेरी सारखं. मग येऊ नको इकडे, इकडे कशाला येतेस? माहेरला गेलो मग हा, काय झालं उगाच आपलं. मित्रांनो? ही माहेरी गेली की नाही, मी माशा आता येत नाही घरात, सोडा असं उडकत बसते माशा. हा डास येतात, डास मारत बसते. काय करायचं मित्रांनो? बघा हे मस्तपैकी गरमागरम कांदे भजी आणि बटाटा भजी. ये मित्रांनो, पटकन या, पटापटा खायला या. मला एवढी भूक लागला ना जाम, आता काय सांगू मित्रांनो. पोटात कावळे वाटायल्यात. समोर समोर असं हा मस्तपैकी पूनमने दाल तडका पण केलेला आहे, गणेश एक नंबर. मी खाऊन बघतो. सगळं खाऊन बघतेस चांगलं झालं असेल तर खातो काय? भजी. पुणे भजी चांगलीच असणार की. आपण नेहमीच्या गाड्यावरून आणतो ना, तिथनंच आणले मी. सिरियसली गणेश? या सरळ असलं बोणाम. हा बाबा, हो पिल्या. तुम्ही पाऊस म्हणताय येतोय ना आता, वाटतं. काय सांगू मी? हा काय जे सांगू? सांगायचं ते सांगा. हे बाबा, पूर्वी म्हणजे माझी आई व्हायला लागली की आता ही आता वर चढ जाणार माझ्या. हा? हा? हा, पिल्लू. जर त्याने बारीक मिरच्या बघून द्या म्हणायचं नसतं. माझं हायटेड आहे. हळूहळू सांगशील सगळं. हा, एक्साइटमेंट मध्ये सांगशील. मित्रांनो, अशीच करते ही. एक्साइट झाली की नाही सगळं भांड्या फेकून मारते, इकडे तिकडे घरातनं भांड्या फेकून मारते. तुझ्यासारखं आहे मी. माझ्यासारखी म्हणे. तुला कोण भांडी देणार? अयो पडलं. गणेश पडला. पिल्या भांडी फेकते कोण? मम्मी. पण नाला कैसा बोलू नका. खरं तर आयुष्यात कधी बोलायचं होत नाही. बोलले बाबा. तर आता लाईट गेल्या आणि मम्मी बघा पाऊस यायला लागलाय. तर मम्मी आता कपडे काढणार आहे. आणि 5 वाजल्यात, त्यामुळे माझी मैत्रीण खेळायला आली आहे. वातावरण खूप छान आहे. आता आम्ही माझं प्रोजेक्ट करत बसणार आहे, म्हणजे आमचं प्रोजेक्ट करायला बसणार आहे. मग त्याच्यानंतर मी मामाच्या घरी जाणार. मग तिथे जाऊन आंबे काढणार. मामाला खूप उत्सुकता आहे की मी येणार आहे. मी मामाला म्हणत होते ना की आंबे तोडायला मला यायचं आहे म्हणून. मग मामा म्हणलं की एक्झाम संपल्यावर ये. मग एक्झाम संपली आहे आणि आज मी दुपारी जाणार आहे आणि 30 तारखेला येणार. तर लाईट गेल्या आणि इतकं सुंदर वारं सुटलं. य गणेश, काय हा कचरा केलायस? काय केले मी? अबे दरवाजा उघडलाय, सगळा कचरा आत आलाय. अरे वाढेल म्हणून मी उघडला. मग कचरा आता मी लोटत बसू 4 वेळा? काही मदत करत नाही, पण कचरा असा करतो. परी जेवढा कचरा करत नाही यापेक्षा दुपटीनं कचरा करतोय. हा बारकाय की नाही मी समजून घे. बारका. अरे गो, वारं कसलं भारी. तर वारं एवढं भारी सुटले. हे बघा झाडं बघा कशी चोर चोरात मोकळं झाल्यासारखं वाटले. झाडी आला का? हो कचरा. पान आत गेलं फक्त. अरे गो, वारं. आवाज आवाज बघ की कसं होय. आहे. वारं खरंच भारी सुटले. बोर्ड पडला. मला तर वाटतंय पडला. बोर्ड पडला. मला तर वाटतंय पाऊस येणारच नाही. एवढं जवळ वारं सुटले. पावसाचा काही नेम नाही आज. तर पाऊस पडायला पाहिजे. उकडायला एवढं तसं गोळा करून जाणार नाही या गणेश.
अरे किती लागतो. परी बघ, ह्या कचरा बाबानं केलेला आणि हा कचरा परीनं केलेला. कचरा म्हणजे सगळे विस्तारून ठेवले बघ. अस्ताव्यस्त परीनं केलेलं. तिला सुट्टी आहे म्हणल्यावर तिला काय करा काय नको झालंय बघा. सगळं हे तोडली वाटतं काच घड्याळाची. नाही पडलं, ती तोडत नाही रे. ती बाळ शानं बाळ आहे माझं. पडल्या म्हणजे घड्याला लावलेलाच तो. घड्याळाला ती त्या दिवशीच पडलेली, खेळायला घेतलेलं का नाही त्या दिवशी पडली. ते तर टाकून सिद्धीनं का कोणतरी पडली. हा अरे नाही ही पूर्ण होती. तेच की तेच म्हणालोय. टाकून देतो मी ऊस ठेवा. तर मस्तपैकी चहा ठेव्या. अशा मस्त वातावरणात चहाचा आनंद काही वेगळाच असतोय. ओ काय सिरियसली ग गटरीत गेलाय. ई एवढं जबरदस्त वारं सुटले. त्यातनं वारं गेला असणार आहे. यातनं वारं जाऊन फुगला असणार आहे आत. स्टेपलर आणजा की. स्टेपरला आता हुडकायला पाहिजे. याला हुडकायला बांधू म्हणजे का? पिना हुडकायला पाहिजे. स्टेपलर बांधू काय? हा तसं कर. नको ते खाल्लं पण जाणारच. मग काय इथनं अरे केलं वडायचं रे असं. ठीक आहे. गणेशला हे दिव्या बांधाय. गणेश ह्याच्यानं बांध. म्हणून मोठी होती. बोर्ड पडालेत सगळे. हे पुणे हं? मोठी होती का? काय करू मोठी. मोठी म्हणजे तुला बारको होईल. हो माय गॉड, पुणे गोरी आहेस तू ऑलरेडी. आणि किती गोरी होणार आहेस? काय करलेस हे? अरे ब्लॅक हेड व्हाईट हेड डल स्किन. आईला उन्हातला कोकम सरबत वाटायला. डल स्किन वगैरे निघून जाते. रिंकल्स निघून जातात. होय. त्याच्यासाठी हे चांगलं आहे. ओ माय गॉड, मस्त. हा मस्त मस्त. हा स्मेल पण खरोखर कोकम सारखा याचा. आईस्क्रीम लावलं का वाटायला की चेहऱ्याला. उभा पण. कशी झालं स्किन? एक नंबर स्किन झालं पुणे. एक नंबर. होय बरोबर 10 मिनिटांनी धुवायचं काय. होय होय मस्त झालं स्किन. सगळं टॅनिंग गेलं का वाटायला. हे की नाही. नाक तर बघ की. होय हे बघ. होय मस्त. आठवड्यातून एकदा लावायचं. फक्त एकदा. आणि जर इचिंग होत असेल लावल्या तर धुवून टाकायचं, नाही लावायचं नाही. मग इन्फेक्शन आहे म्हणून समजायचं. इन्फेक्शन आहे म्हणून समजायचं. वा क्या बात. मोस्टली सगळ्या स्किन टाईप साठी आहे ते. पण जर इचिंग होत असेल एखादं दुसरं असू शकतं तसं. सेन्सिटिव्ह स्किन असतं त्यांना. एवढं मात्र काळजी घ्या. मला पाठवलंस का? लाईट आली बघा मी व्हिडिओ करायला आणि लाईट यायला आता जस्टच लाईट आली. तर परी एवढं मागं लागल्या की मामाकडे सोडा मला. तर फायनली सोडून येतो. बिचारीला सकाळपासून वाट बघायला. गणेश कधी स्कूलमधून येतोय, त्यानंतर आल्यानंतर कधी बाबा आवरतात, कधी सोडतात, असं चाललंय तिचं. आणि बॅग सुद्धा तिनं दुपारीच भरून ठेवल्या. तर मी आत्ता तुम्हाला सगळं दाखवतीये. एक टेडी बेअर घेतलं माझं क्यूट. याचं नाव आहे बनी. स्टोरी बुक कंटाळले की स्टोरी वाचायची. पझल्स, माय फेवरेट पझल्स. तू एक 2-3 दिवस राहायला चालल्यास आणि एवढं किलोभर सगळं सामान घेऊन चालल्यास. एवढं सगळं कशाला गेलंस का? आणि अभ्यासाच्या वेळेला बॅग नाही म्हणता नेत नव्हतीस आणि आता गडबडीने बॅग नेल्यास होय? तुम्हाला एक ड्रेस देणार होती. 3 ड्रेस घेतले आहेत. ब्रश आणि वॅसलिन घेतले. आणि सगळ्या दप्तरमध्ये माझं प्रोजेक्ट करायचं आहे. तर मला बो घ्यायचा होता. माझा बो खूप आवडीचा असतो. पण मला केसच नाही येत ना. आता कसं करायचं. आणि मला 2 क्लिपा लावायला लागतात. त्यामुळे मग हे नेऊ मी. नको. छोटी केस आहेत जरा. छोट्या क्लिपा बघून नाही ग. छोटी केस आहेत त्याला. आय लाईक दिस क्लिप. हे मम्मीचं दे मम्मीला.
इथे. असले कलर मॅचिंग कलरचे कुठे गेला क्लिपा कुठले मॅचिंग? एक सारख्या ते थोडे थोडे एक सुद्धा तुटले matching नाहीत नाहीये. का? नाही, देवा परी. हे निघतोय. हे फक्त आणि हे आहेत. माझं हे फेवरेट आहे, पण एक वन साइडला करायचं असते ते. हे आवड काय झालं? आवड नाव नंबर शाळेला फोन कर म्हणाला आवडा. हे घेऊन जाऊ ना. जा. या. हे आता काय एकसारखं नाहीये नेऊन तर काय आणि मी 2 दिवसासाठी 2 ब्रेसलेट घेऊन जाणार आहे. मम्मा कुठलं कुठलं घेऊ? रेग्युलर यूज साठी नेणार आहेस ना? हा. हे ने जा. ठीक आहे, माझे फेवरेट 2 सांगितलेत मम्मा. मग हे छोटं बॉक्स नाही जा की तुला. कुठलं कशात नेणार आहेस? म्हणजे सगळं बॅगेत सगळं बॅगेत टाकणार एक पिशवीत आहे, छोटीशी पिशवी आहे. बाळा? सगळं हे. ओके. पुढे आल्यावर एक्सरसाइज करायची आपल्याला. येस लक्षात ठेव. हा. अहो वा, मग आधी मी पहिला तुमच्या बरोबर एक्सरसाइज. ठेवाले तुला मी. बाय, माझं अवघड होईल मम्मा. हे तात्पुरतं यात ठेवतो, आल्यावर तूच तू ठेव व्यवस्थित. ठीक आहे. माझ्या क्लिप्स मध्ये हे कोण टाकलं? ठेवले बिस्कुट नकोस. तुला कुठं तर गेलीस तर ड्रेस घालायला कुठला देऊ? हे ते आधार कार्ड कसं कुठला पण दे. माझं फेवरेट. ठेवू? मगाशी ठेव ना, आता ठेव. परत मुडकून बसायचं. आता माझं फेवरेट. ते इकडं. हे आणि हे एक दिलंय. शेतात ते गेलीस तर एखादा असावं म्हणून. हा? ओके. याचे खडे पडतील, माझे आवडतात, त्यामुळे जरा जपून वापर. शेतात जाताना तर असं खराबच ड्रेस घाल. ते आंब्याचं चिकटन अंगावर पडते सगळं. ओके. मग कुठलं घालू? रॅबिट वाला घालू? हे घाल शेतात जाताना. ठीक. आल्यावर मग ते मग घरात हे दुसरं घालते, गरम ते होते ना, मग त्यामुळे. हे वारं सुटले. बरं एवढं दप्तर कशाला भरल्यास ग? अगं ह्यात ठेवते मी. मी भावली ठेवते. कशात ठेवणार? भावलीने घेऊ? तू 2 दिवसांनी कशाला नेल्यास? मला तू नाही आहेस, मग बनी तर हवा ना. नाही. पाणी. मम्मी आहे की तिथं? तुझ्या बहिणीला चांगलाच हानी. गड्डी फी. बनी तू आज बॅगेत बस. पण तू बसते ना. बघ की आता किती पिशव्या घेतल्या टीव्हीवर. हे पण नेणार आहेस का? हे पण नेणार आहेस? या. मग आम्ही कशाला थांबू? आपण येतो तुझं. चला बॅगेत बसा. असं तुम्हाला असं चिपवतो मी. हे बघ तिथं कात्री ठेवला मी. चला आता मी जाणार. तिला हे काय लगेच? आता काय लगेच येत नाही. तुझा बाबा येईल. मम्मीला दमवू नकोस. हा? आणि मामाचं ऐकायचं. या. मामानं मला सांगितलं की तू पोरगीला सोन्यासारखं वागली तुझं. हा? चप्पल घाल की तेच. हा शेतात ते ना आता तसलंच की. चांगलं का हिल्स घालून जातेस का? हा जातो की. पेन्सिल घालणार. पेन्सिल. बाय डम्म्या. बाय. बाय पम्म्या. बाय मम्म्या. बाय मम्म्या. आला थांबता काय मग? पाऊस आलाय आता. येऊ काय? थांबता काय? बाय चिम्या. तर आता वारं पण सुटलेलं आहे आणि पाऊस पण यायला लागला आहे. आता पावसात अडकले तर अवघडच आहेत. त्यामुळे लाईटी वगैरे आता मी सगळ्या बंद केलेल्या आहेत. लाईट जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅटरी इथंच आहे. बॅटरी शोधून ठेवल्या म्हणून बरं आहे. चलो. खरं तर परी दिवसभर जरी चिडचिड होत असली तरी ती गेल्यावर करमत नाही. परी हे पाहिजेच. चलो आता कामं करूया. तिचे बाबा तिला सोडून येऊपर्यंत. हो बॅलन्स कसा करतेस? तर मित्रांनो मी इकडे बघते कारण इकडे मिरर आहे. तुम्ही म्हणाल ही कुठं काय कॅमेरा लावलाय कुठं बघाल्या. प्यार का है ये मौसम
बदला काय पुढचं माहित नाही मला. झालं टेक झाला की पुणे. चल करू शकतोस तू. प्यार का अरे नेक हलवायचीच नसते. असं बिसतो काय करायला लागलं असं केलं मी मग ते जाणवत नाही माझं. जाणवत नाही ना असं नसतंय ते. अच्छा नाही करत कोण शॉणी कोण पुणे एक काम करा टक्कल करूया का तुला. अव्वा वरचं शेंडा काढू काय सांग. नाही चालत समय मग चालते म्हणतात कशाला. असं काय नसते समय असतेच की. मैं इस पे करूंगी तो इस पे करूंगी. गणू ते तुला बघून आणि जरा घसराले. सरक की सेंटर आहे का बघू दे पोरा. तुझं लय का नाटक पुणे. इकडे कॅमेराकडे बघून कर आमच्या जरा. हाय बदक आलाय मित्रांनो. बदक आलाय. बदक आमच्या घरात. गणू शांत बस रे. पुणे चेहऱ्यावर कसला ग्लो आलाय रे. ती मगाशी केलेलं ते है की नाही. अरे पिलग्रिम ना. आता करणार हे लास्ट लास्ट अँड बेस्ट. तू ऑलरेडी नेक तिरकी केल्यास. कसं बसेल ते सांग बरं. हां हां नाही बसले ते. बसले तिरकं बसले. अजून बसलं नाही ते व्यवस्थित. हालते म्हटल्यावर ते तुला कळायला पाहिजे तिथं का मला आता हालते ती जागा सुंदर झाली डोक्याची. पुढे बघ जरा. पुढे बघ. घे नेक जरा खाली बघ. हां बस जरा वर बघ. बस आता मला वाटायला का साईडला हां नाही कर आता. ठेवायची टेक्निक असते रे ते. सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे मध्ये यो. बुक कोण पण घेते. अरे ऑलरेडी मागं ठेवल्यावर म्हटलं तुला कुठं बघायला पाहिजे. पुढं बघायला पाहिजे ना. मग तर मित्रांनो हिचं असं असते. हिला काय सांगितलं तरी हिला पटत नाही माझं. हे असं कुणाचं पण काम नाही. याला तपस्या लागतात. तपस्या. मी तपस्वीच आहे. माय गॉड. तू हसवू नको रे. माझा बरोबर तानादिशी पाडेल समय मार डोक्यात. समय व्यवस्थित बसलेले असेल त्यावेळेला तू काहीतरी बर. प्यार का है ये मौसम मी जितना करणार आता. होणार नाही. हां होणार करणार ही. अरे मारे पुनम घाबरलो की. ये डर होना चाहिए. चोकरेचं कम आहे क्या. बर व्हिडिओ करा का. चला घेच डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही आता शूट करणार आहे. एक रील शूट करणार आहे आणि आम्ही बघूया कुणाचा बॅलन्स राहतोय ते. आम्ही रील शूट करणार आहे. हे काय होतं. हे आमर स्टाईल. फायनली आमचं शूट झालेलं आहे. रील जे शूट होतं ते झालेलं आहे आणि पूनमनी 2-4 टेक का होईना घेतले पण कडक केली शेवटला. कडक म्हणजे कडक केली. एक्सप्रेशन आई घे. मी परत एकदा प्रेमात पडलो तिच्या. शेवटलाच पडायचं. तसं मी रोजच तिच्या प्रेमात पडतो. आज तर जास्तच पडलो. एवढा पडलो की मित्रांनो वर येता येईना मला. उठायला येणं झाले. पण नाही खरंच लिटरली पूनमनी भारी केली. तुम्हाला जर तो रील बघायचा असेल ना तर इन्स्टावरती जाऊन बघा. इन्स्टा ID गणेश मानवर डान्स पूनम मगदूम ऑफिशियल. नक्की बघा. त्यात आमची छुटकी नाही आहे त्यामुळं छुटकी असती तर लय दंगा केली असती. बाबा मी पण करणार म्हणून. पण ठीक आहे ते आले की परत करू. काय काम आहे. हा छुटकीचा वेगळा करू. चलो व्हिडिओ बघितला दंगा करणार आहे. होय तिला असलं लय आवडते. आणि ह्याच्यावरून आम्हाला कळालं की असे वेगवेगळे टास्क करावेत कारण आपल्याला इतकं रिफ्रेश वाटतंय की वाव आज मला खरंच भारी वाटलं. आणि ऍक्च्युली हा जो टास्क होता नाही माइंड स्टेबलचा पण टास्क आहे. हे नुकतंच असं नाही आहे की डोक्यावर घेणं म्हणजे नॉट अ जोक.
म्हणजे आम्ही केले म्हणून म्हणजे नाही असं म्हणत नाही मी, खरंच हे करून तुम्ही पण बघा, कारण हे स्टेबल ठेवून कंटिन्यू डान्स आम्ही तरी हळू केला आहे, पण समय नृत्य तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघितला तर खरंच अप्रतिम असा डान्स असतो. वेगवेगळे स्टंट्स असतात, म्हणजे एवढा खतरनाक त्यांनी करतात ना की समय डोक्यावर ठेवून बॅलन्स करणं म्हणजे पूर्ण ते पण 6-7 मिनिटं होल्ड करणं शक्य नाही मित्रांनो, शक्य म्हणजे शक्य नाही. त्यातनं पूनमने केले म्हटल्यावर आई शपथ. गणू हं. ग्लो दिसालाय. मित्रांनो काल लावलं फक्त 10 मिनिटं ठेव म्हणला, आणि काल स्वतः माझ्या चेहऱ्यावरती मित्रांनो, मसाज तुम्ही केला, सांगा, तर त्याच्यावर आहे नाही 10 वेळा नव्हे 10,000 वेळा बोलून दाखवले असं, ग्लो दिसाला ग्लो दिसाला ग्लो दिसाला. तुम्ही सांगा, नेहमीपेक्षा चेहरा त्याचा काय म्हणतात एकदम टवटवीत, आणि मी गोरा म्हणणार नाही पण असं स्किन त्याची अशी क्लीन झाली का अरे मेरे को गोरा नहीं चाहिए यार, नहीं, मैं मेरे को काला भी नहीं हूँ, चाहिए. अरे लेकिन मेरे मैं को भी- दिल वाला हूँ. मैं क्या बोलती क्या हूँ? बोलती तू? तेरे मन की बात ही नहीं है, अपने आप कुछ करना ही नहीं है, बीबी की सुनना है सिर्फ. यस, हाँ, गोरा नहीं होना है तुझे. नहीं होना है, किसी ने साबुन दिया गोरा होने का, इसको फिर बोलते भी हैं नहीं. ब्रेन वॉश. फिर भी नहीं गोरा होना है. पुणे थँक्यू वेलकम. थँक्यू पुणे गणेश वेलकम. थँक्यू थँक्यू के मित्रांनो, अशा तऱ्हेने हा ब्लॉग आपण इथेच संपूया. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो. हे आमचं असंच चालू राहणार, तुम्ही झोपा आम्ही पण झोपतो. चलो बाय बाय, गुड नाईट.